नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. त्याआधी सर्वात आधी दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, कालची व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचलेली नाही, पण आजपासून व्हिडिओ आपल्या नियमात येतील हे लक्षात घ्या. मार्केटमध्ये जवळपास आज थोडाफार पॉज आपल्याला बघायला मिळाला. जी थोडीफार तेजी आपल्याला बघायला मिळाली ती येत्या काही दिवसात आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण म्हणू शकतो बजेटनंतर सुद्धा एक चांगली मुवमेंटम, कारण बजेट बेस्ट होतं, चांगलं होतं. ठीक आहे, त्या गोष्टी वेगळ्या आहे. ठीक आहे, आपण जास्त काही त्या गोष्टीत पडणार नाही. आपण टेक्निकल्स आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मार्केटमध्ये एक वाक्य आहे, ते मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो. न्यूज, बातम्या काही असू देत, ऑलवेज ॲनालाइज द मार्केट अकॉर्डिंग टू चार्ट्स. हे लक्षात घ्या. कॅन्डल्स कधी खोट्या बोलत नाहीत. कॅन्डल्स तुम्हाला सगळं सांगून जातात, कुठला डेटा फेटा बघण्यापेक्षा. हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता काय बघू शकता, ओव्हरऑल मोठी ट्रेंड लाईन काढली आहे मी. जो डाऊन ट्रेंड स्टार्ट झाला आहे, कोणती ही, हा जो मोठा म्हणजे लॉंग टर्मचा आत्ता सध्याचा हा डाऊन ट्रेंड आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, त्या काही महिन्यापासून हा चालू झाला, जास्त बाकी काही विषय नाही. ठीक आहे, आता तुम्ही म्हणू शकता हा जो जवळपास ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन इथे ब्रेकआउट झाली आहे. ट्रेंड लाईन इथे एक छोटासा इथे ब्रेकआउट दिलेला आहे काल. त्यानंतर आज जवळपास गॅपअप झाला मार्केटने. त्याच्यानंतर थोडीफार एक रेड कॅन्डल जवळपास काय या ट्रेंड लाईनला आधी इथे रिजेक्शन घेतलं तोडण्याच्या आधी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे सपोर्ट घेतला 23,200च्या आसपास. त्यानंतरही ट्रेंड लाईन एन पॅटर्ननी परफेक्ट ब्रेकआउट बघायला मिळाला. त्यानंतर मार्केट परत खाली येते. जवळपास काय हा पुलबॅक आहे. काय म्हणतो आपण, हा पुलबॅक आहे. हे लक्षात घ्या. पुलबॅक झाल्यानंतर मार्केट 23,600 1996 किंवा 23,700च्या रेंजच्या आसपास मार्केट कुठेतरी क्लोज झालेलं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की मार्केटमध्ये ही ट्रेंड लाईनला आता इथे एक जवळ रिजेक्शन घेऊन जवळपास इथे एक चांगलं एक रिटेस्टला मार्केट येते. हे लक्षात घ्या. आणि तोच विषय आपण 15 मिनिटावरती जाणं गरजेचं आहे. थोडक्यात काय मी सांगतोय काय नक्की लक्षात घ्या. थोडाफार मार्केट जे आहे हे थोडंफार आपण काय म्हणू शकतो, थोडाफार चेंजिंग रेंजला थोडंफार बघायला मिळू शकतो. हे लक्षात घ्या. परंतु काय रेंजेस तोडणं गरजेचं आहे. गॅप डाऊन ओपन होताच लक्षात घ्या. कॅन्डल चांगल्या ज्या आहेत आपण काय म्हणू शकतो व्हॉल्यूम लेवलला पडलेल्या आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात सांगायचा विषय असा आहे, अशा कॅन्डल्स बघायला मिळतात. हे जवळपास आपण म्हणू शकतो की एक फुल सेलिंग थ्रॉटल गेममध्ये आहेत. ह्या कॅन्डलमध्ये जवळपास एक पुऱ्या चांगल्या एक रेड बिअरिश कॅन्डल्स बघायला मिळतात, पॉवरफुल. सो काय बघू शकतो आपण ह्याच्या खाली कसं काय सेल करण्याचा प्रयत्न करू शकतो. 23,700च्या खाली कुठेतरी आपण सेल करण्याचा प्रयत्न करू शकतो. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅप डाऊन असेल ना, 23,740च्या खाली होल्ड करता सेल करा. ही जी रेंज आहे, ग्रीन जी लाईन आहे, जर गॅप डाऊन ओपन झालं, जर ही ग्रीन लेवल सपोर्टची तुटली, डेफिनेटली सेल करा. 23,500पर्यंत टार्गेट आरामात तुम्हाला बघायला मिळू शकतो. आणि खाली आलं तर अजून तुम्हाला मार्केट जे 23,450 थोडक्यात काय ही ट्रेंड लाईनच्या आसपास ही जी आहे जी आपण काढली होती पण तरी मार्केट मला बघायला मिळू शकतं. हे लक्षात घ्या. किंवा बाईंगचा विषय, गॅपअपचा विषय, कोणती 23,750च्या वरती डेफिनेटली बाय करू शकता. किंवा एकदम गॅपअप झालं तर 23,800च्या वरती आपण बाय करू शकता. या रेंजच्या वरती होल्ड करता असं एक मोमेंटम तुम्हाला चांगली मोठी कंप्लीट बघायला मिळू शकते. हे लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जरा थेट आपल्या निफ्टी बँककडे, बँक निफ्टीचा विचार केलात काय बघायला मिळतं. बँक निफ्टी आपण डेलीवरती गेल्यानंतर तुम्हाला एक वाक्याविषयी बघायला मिळते, म्हणजे अशी कॅन्डल, सिंगल कॅन्डल हे तुम्हाला विषय सांगितलेला आहे. एक मोठ्या ग्रीन कॅन्डल नंतर एक छोटीशी कॅन्डल झालेली, याची जवळपास आपण काय म्हणू शकतो, छोटी बॉडी मोठी विक्स काय म्हणू शकतो, काय सांगतात, ओढाताण आहे मार्केटमध्ये जवळपास. ठीक आहे, म्हणजे जवळपास काय इनडिसिजन टाईप कॅन्डल बघायला मिळाली आहे. डिसिजन मेकिंग चालू आहे. आता काय एक्सपेक्ट करू शकतो, थोडक्यात काय जशी जशी कुठे टॉपला अशी कुठेतरी कॅन्डल बघायला मिळते. जे प्राईस ॲक्शन माहिती आहे, ज्यांना ज्यांना आपल्या पेड कोर्सला आलेले आहेत, सगळ्या गोष्टी ज्या आहेत मार्केटमध्ये, ट्रेडिंग असू दे, ॲनालिसिसचा असू दे, समजून घ्या मला नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे. लेवल तुटताच सेल करा. हाय प्रेशरच्या कॅन्डल्स इथे जवळपास रेड 15 मिनिटाच्या 2 बघायला मिळतात. ठीक आहे, काय एक्सपेक्ट करू शकतो, गॅप डाऊन होताच 50,200च्या खाली सेल करा. आरामात सेलिंग बघायला मिळू शकते 50,200च्या खाली. परंतु बाईंग जी आहे 50,500च्या वरती काय करू शकता, मुवमेंट चांगले वरच्या दिशेने बघायला मिळू शकते. लक्षात घ्या. 50,000चा पीक मार्केटने गाठलेला आहे. लक्षात घ्या. मार्केट परत 54,000 पण जाताना आपल्याला आरामात बघायला मिळू शकतं. हे लक्षात घ्या. परंतु निफ्टी थोडीफार अजून खाली आहे, ती सुद्धा जवळपास रिकवर होणं गरजेचं आहे. हे लक्षात थोडक्यात काय मार्केटला अजून खूप मोठी मुवमेंट पकडायची आहे. परंतु ही जी मुवमेंट आहे जवळपास हा जो किंचित ब्रेकआउट आहे हा सस्टेन होणं गरजेचं आहे. आणि मार्केट ह्या आठवड्यात 50,000च्या वरती आणि 50,200 या 2 रेंजेस आहेत, ह्याच्यावरती कसं तरी होल्ड करणं गरजेचं आहे. जर साईडवेज राहिलं तर 50,200 ते 50,500 या रेंजमध्ये मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतं. आणि तसंच जर राहिलं या 2 रेड लाईनमध्ये, 2 मोठ्या रिजेक्शन आणि सपोर्ट, म्हणजे आजच्या दिवसाच्याच कॅन्डलच्या हाय आणि लो जो डिसाईड करेल मार्केटचा फ्युचर, एक तर ट्रेंडिंग जो आहे कंटिन्यू होऊ शकतो. थोडाफार अजून पॉज मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. समजलं आहे का सांगा. मार्केट अनालिसिस समजलं असेल तर लाईक, कमेंट, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.